हा मावा केक जर तुम्ही एकदा करून खाल्ला तर माझी गॅरंटी आहे की तुम्ही हा परत परत बनवा। आता इथं मावा केक बनवण्यासाठी मी घेतला आहे मैदा, पिठी साखर, बेकिंग पावडर आणि सोडा, बटर आणि खवा आणि दूध। आता हे साहित्य मी किती प्रमाणात घेतलंय ना ह्याची लिस्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला दिलेली आहे। सर्वात आधी तर आपल्याला एका बाउल मध्ये ना बटर, खवा, पिठी साखर आणि दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता इथं ना हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे, खव्याचे वगैरे थोडेही गट्टे राहायला नको। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ना मैदा, बेकिंग पावडर, सोडा ऍड करायचं। आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो हे लक्षात ठेवायचं की हे मिश्रण आपल्याला अति पण मिक्स करायचं नाही, ह्याच्यात जर लागलंच ना तर आपण थोडंसं वरून दूध ऍड करायचं। आता इथं मी ना माझा केकचा टीन घेतलेला आहे, तुम्ही इथं कुकरचा डबा वगैरे दुसरं काही घेतलं तरी चालेल। आणि त्या भांड्याला ना तेल आणि मैदा लावून असं चांगलं कोटिंग करून घ्यायचं। नंतर जे आपण बेटर बनवलंय ना ते त्याच्यात ट्रान्सफर करून घ्यायचं। केकची चव अजून वाढवण्यासाठी ना मी वरून थोडासा मावा ऍड केलेला आहे, थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा कट करून टाकले। आता मस्तपैकी असं टॅप करून ना हे भांडं आता आपण तापलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचं। आता हे भांडं कढईमध्ये ठेवलं ना की आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि 30 मिनिटात मस्तपैकी आपला हा केक तयार होतो। खरं सांगायचं का आजपर्यंत जेवढे केक खाल्ले ना त्याच्यात माझा हा ना सगळ्यात आवडता केक आहे। चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। या केकचे साहित्य आणि त्याचे प्रमाण हे मी तुम्हाला दिले आहे, तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा।